गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024-25 साठी हेक्टरी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता। मात्र एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी 5,000 शेतकरी अद्यापही या बोनस पासून वंचित आहेत। त्यामुळे सालेकसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पणन कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला। यावेळी जिल्हा पणन अधिकारी अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगलाच रोष बघायला मिळाला। तर सालेकसा तालुक्यातील केंद्र संचालक शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे बोनससाठी पणन कार्यालयाने लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी नेतृत्व करणारे दरबळा गावचे सरपंच तमिल कुमार टेंभरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला। खरीप हंगाम 2025 मध्ये शासनाकडून जमीन आधारित प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्याचे शासनाने मंजूर केले होते। त्या आधारावर शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाही आणि त्यांचे सातबारे ब्लॉक झाले की डेमो ते आम्हाला सांगत आहेत आणि आम्ही बोनस मिळवण्याकरिता वारंवार कमीत कमी 6 महिने झाले आम्ही डीएम ऑफिसला येत आहोत, परंतु अजूनपर्यंत ते सांगत आहेत की आम्हाला आमची प्रक्रिया पूर्ण व्हायलाच आहे, चौकशी सुरू आहे, ते त्यांचा विषय आहे। जर आम्हाला येत्या 20 दिवसानंतर 20 दिवसाच्या आत आम्हाला जर बोनसची प्रक्रिया शेतकऱ्यांना बोनस त्यांच्या खात्यामध्ये वितरण झाले नाही तर आम्ही सालेकसामध्ये तहसील कार्यालयासमोर आमरण बसून घेऊ बेमुदत आणि शेतकऱ्याकडून डेमो कार्यालयाचा तोडफोड झाला किंवा कायदा सुव्यवस्थेचा जर काही भंग झाली किंवा प्रश्न आला तर त्यासाठी माननीय डेमो कार्यालय हे जिम्मेदार राहते। बोनसच्या विषयी कसं आमच्या तालुक्याले 17 सोसायटी आहेत, 15 16 17 त्या सोसायटीनं त्यानं गप्पन केला न जे सातबारे इलिगल बनवला त्यानं कधी बी कास्तकार आपले सातबारे 2 एकर जमीन आता 5 एकर सातबारा नाही बनवू शकत। हे कास्तकार त्यानं सोसायटीवाल्यानं खुद बनवला न ते पैसे गप्पन केला न ज्याची जे स्वतःची जमीन असून त्याला बोनस नाही मिळला त्याला बोनस द्या। आज आपण इथं कशाला आले? आपण बोनस केला आपल्या लढाईला आपल्या हक्कच्या लढाईला आलो आपण। नाही झालं तर काय करणार? आपण आमरण उपोषण करणार आहोत पुरा तालुक्यात पुरा जिल्ह्यात। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।